जय शिवराय. आज पेन तालुक्यातील सिव्हिल हॉस्पिटलला भेट देण्यासाठी उपोषणकर्ते आणि दिलीप म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आम्ही एकत्र. पोलीस चौकी आहे, 11:15चा टायमिंग आहे. एकही पोलीस प्रशासनाचा प्रतिनिधी तिथे हॉस्पिटलमध्ये नाही आहे. आपण डॉक्टरांना विचारूया. साहेब, 2 मिनटं बोलायचं होतं. हां, बोला. आम्ही उपोषण करते आहोत. पाणी प्रश्नासाठी उपोषण मागच्या वेळी 2 वेळा दिला होता. हो हो आपल्या बाहेरला पोलीस चौकी आहे. हो. सत्य नाही ते. आता पण कोणी नाही. नमस्कार, मी दिलीप म्हात्रे, विठ्ठलवाडीचा रहिवासी आहे. मित्र, मेवण्याची मिसेस आजारी असल्यामुळे मी त्या दवाखान्यात सहज भेटीसाठी 9:30 वाजता आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो. तिथे आले असता असं निदर्शन आले की त्याही मला स्वतः सांगितलं की भाऊ, दवाखान्यात टॉयलेटला जाण्याची पण परिस्थिती, इव्हन आम्हाला झोपता पण येत नाही. कारण का तर जो लेडीज वॉर्ड आहे तो जनरल खालच्या तलमधलेला असल्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की त्याला खिडक्या नाही, दरवाजे नाही, परिस्थिती काचं नाही, तर अंघोळ करायची कशी की कसा प्रत्येक वेळी प्रश्न असतो. आणि आजही तो बघून घेता. आणि मी पाहिलं, खरोखर प्रत्यक्ष पाहिलं तर खरोखर ते संडास पण पूर्ण फुटलेलं आहे. तर जर माणूस टॉयलेटमध्ये गेला तर टॉयलेटमध्ये बसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा मी त्वरित त्यांच्या सांगण्यावरून मी गाडेसाहेबांना फोन केला की त्यांनी म्हणालं, म्हात्रे साहेब, जवळ 15 ते 16 मी लेटर दिलेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पण अद्यापर्यंत त्याचं प्रत्युत्तर काही आले. साहेबांना विचारलं की गाडेसाहेब काय परिस्थिती आहे, तेव्हा गाडेसाहेबांनी आज प्रामुख्याने ठाणकावून सांगितलं की म्हात्रे साहेब, आज नाही तर उद्याला पाहायला या, तुम्हाला हे काम युद्धपातळीवर झालेलं असेल. खरं बसवलेल्या आहेत तिथल्या खिडक्यांना, परंतु जिथं खरंच लेडी अंघोलीचं बाथरूम आहे, परंतु त्याच्यामध्ये टॉयलेटची घाण आलेली दिसत आहे. हे जेंट्स वॉर्ड आहे आणि ह्या साईडच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. ठीक आहे, दुसऱ्या माजल्यावर आहे, त्याच्यामुळे एवढं काही इश्यू नाही आहे आणि जेंट्स वॉर्ड आहे. पण बाथरूमची अवस्था कशी आहे हे आपण पाहू शकता. परंतु जिथं खरंच लेडीजसाठी बरेचसे अनुचित प्रकार आताच्या घडीला घडत असताना हे सगळं प्रशासनाला माहीत असून सुद्धा त्या वॉर्डला आणि ते वॉर्ड खाली आहे आणि तिथेशी ग्रिल बसवलेले नाही आहेत. काय अवस्था आहे, साफसफाई कशी आहे आपल्याला दिसत असेल. पेशंट कमी प्रमाणामध्ये आहेत. त्यांना कावीळ झालेली आहे, कावीळचा पेशंट आहे. त्यांना काय झालेलं आहे, जुलाब. काय फरक वगैरे, केव्हा ॲडमिट केलं? किती दिवस किती दिवस हां, गाव कुठलं कळले? फरक पडलाय हा, ठीक आहे. बाकी डॉक्टर वगैरे येतात, ट्रीटमेंट व्यवस्थित आहे. लबडसे दिली नाही का? बेडशीट टाकायला लागेल. कोण आहे पेशंट? तुझं काय होते? काय डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे चालेल? व्यवस्थित सगळं करतात उपचार? हॉस्पिटल इथे जे पेशंट येतात त्यांचा ब्लड रिपोर्ट आज घेतला तर 2 ते 3 दिवसांनी त्यांना रिपोर्ट येतो. तोपर्यंत एखादा पेशंट सिरियसच्या मुलं लॅबची व्यवस्था होणं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजेची आहे. रिपोर्ट एकदा काढल्यानंतर रिपोर्ट लगेच मिळणं गरजेचं आहे. आपण आलेलो आहोत पेन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आपण इथे हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे, दयनीय अवस्था कशी आहे ते दाखवण्याच्या निमित्ताने इथे आलेलो आहोत. आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे फिरलेलो आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध विभाग म्हणा किंवा ब्लड विभाग म्हणा किंवा इतर विभागामध्ये सिलिंगचे जे स्लॅब आहे वरचे ते कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इथले कर्मचारी आपला जीव मुठीत धरून काम करताना दिसत आहेत. महिला वॉर्ड आहे, टॉयलेट्स आणि बाथरूम आहेत. आपल्या मागेच त्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांना पारदर्शक काचा लावलेल्या आहेत, परंतु या खिडक्यांना ग्रिल नाही आहे. आणि आता समोर काम चालू असल्यामुळे मागचं गेट उघडं केलेलं आहे आणि इथूनच महिला टॉयलेट्स वगैरे आहेत. आणि महिला टॉयलेटमध्ये इथून रहदारी असल्यामुळे महिला इथे 3-3 दिवस
आंघोळ करत नाहीत. कारण का त्या खिडक्या पारदर्शक आहेत, त्याला सेफ्टी ग्रिल नाही आहेत. महिलांना भीती वाटते, सुरक्षेच्या दृष्टीने महिलांना भीती वाटते. काही पाल्यावर पण ती परिस्थिती आहे. आणि हे पाहणे आणि दिलीप म्हात्रे साहेबांच्या सोबत आम्ही इथे प्रत्यक्ष येऊन पाहणी केली तर अद्यापर्यंत काहीच काम केलं नाही. परंतु आज आम्ही पुन्हा एकदा गाडी साहेबांना भेटलो आणि महिलांची सुरक्षेच्या दृष्टीने जे काही कार्य करता येईल ते तुम्ही युद्ध पातळीवर करा आणि लवकरात लवकर करा असं आम्ही त्यांना सुचवलं. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आजच्या आज किंवा उद्या ते काम मी लगेच करतो. धन्यवाद. जय शिवराय. सरकारी दवाखान्यामधील हा औषधी विभाग आहे. येथील कर्मचारी ह्या परिस्थितीमध्ये आपला जीव मुठीत घेऊन काम करताना दिसत आहेत. कधीही स्लॅब डोक्यावर पडू शकतो, परंतु बांधकाम विभाग किंवा शासन प्रशासन ह्या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे. आणि अशा परिस्थितीत कर्मचारी येथील नागरिकांचा औषध करताना दिसत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात ह्या दवाखान्यामध्ये नागरिकांची गर्दी असते, परंतु दवाखान्यातून जेंट्स बाथरूम आहे. आंघोळीच्या बाथरूमची बरोबर मधली लादी फुटलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी साठून राहतोय आणि मच्छरचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सिव्हिल हॉस्पिटलकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे. पेनचं उपविभागीय हॉस्पिटल आहे आणि त्याची अवस्था काय आहे ही लाईव्ह तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाला माझी विनंती असेल की ह्याच्याकडं लक्ष घालून इथल्या सुविधा आहेत त्या व्यवस्थित रित्या त्याचा पेशंटला उपभोग घेता यावा हेच प्रयत्न आमचे असतील आणि शासनानेही ते प्रयत्न करावेत. पेन उपविभागीय हॉस्पिटल इथे जे पेशंट येतात त्यांचा ब्लड रिपोर्ट आज घेतला तर 2 ते 3 दिवसांनी त्यांना रिपोर्ट येतो.